नागपूर विद्यापीठाच्या निकालांमध्ये घोळ असल्याचा आरोप विद्यार्थी करतायत। नीरज मेश्राम माझ्यासोबत आहे। नीरज इंजिनिअरिंगच्या फायनल इयरचा विद्यार्थी आहे आणि त्याला पहिल्यांदा जेव्हा निकाल आला तेव्हा या मार्कशीटवर 0 मार्क्स आहे बघा या विषयामध्ये। आणि त्यांनी जेव्हा हा पेपर रिव्हॅल्युएशनला टाकला, परत तपासणी करायला टाकला, तर 16 किती मार्क्स आले? परत 16 मार्क वाढले। 16 मार्क्स आले म्हणजे पहिल्यांदा 0 दिले, या मार्कशीटमध्ये 0 मार्क्स दिसत आहेत आणि या मार्कशीटमध्ये 16 मार्क्स आले। अशाच प्रकारचा घोळ काही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय, त्याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। नीरज, काय झालं नेमकं? 0 मार्क टाकल्यामुळे DC लागला कॉलेजमधून, तर फायनल इयर काही आता भेटत नाही, ॲडमिशन नाही होत आहे। आणि मग तुम्ही काय केलं? 16 कसे झाले त्याचे 0चे? तर रिचेकिंगमध्ये टाकले तर डायरेक्ट 16 मार्क वाढले, पण ते बॅकलॉगचेही पैसे घेऊन घेतले त्यांनी, 450 रुपये, अजून रिचेकिंगचे पण 170 घेऊन घेतले। का असं झालं विचारलं तू कधी? 0 का मिळाले, मग 16 कसे झाले? सांगतच नाही ते युनिव्हर्सिटीवाले वगैरे। हा चमत्कार नागपूर विद्यापीठात होऊ शकतो। म्हणजे पहिल्यांदा 0 मार्क्स या ठिकाणी मिळाले नीरज मेश्राम याला, आणि दुसऱ्यांदा जेव्हा रिचेकिंग केलं तेव्हा त्याचे 16 मार्क्स झाले। विचाराचं वर्ष वाया गेलं। किती विद्यार्थ्यांना असा मनस्ताप सहन करावा लागतो? कमीत कमी आता आमच्यासोबत 200 विद्यार्थी आहे, याच्याचे KDA कॉलेज झालं, प्रियदर्शनी झालं, बाकी सगळ्या कॉलेजला फेस झाला की आमचेच पहिले 0 मार्क मिळते, मग 16-17 वाढते, 20 वाढते, आणि RTOच्या नियमानुसार मार्क कमीत कमी 8 वाढू शकतो रिव्हॅलमध्ये। पण हे 16 मार्क कसे वाढत आहे ना? आम्ही झाल्यानंतर इथं आम्ही प्रश्न विचारला, ते आम्हाला फिरोफिरीचे उत्तर देतात की आज नाही, उद्या या, उद्या परवा। कॉलेजच्या पोरांना हा फटका बसला म्हणजे प्रत्येक जेवढी इंजिनिअरिंग कॉलेज आहे RTOच्या अंडरमध्ये, नागपूरचे झाले, चंद्रपूरचे झाले, भंडारा, प्रत्येकडे आम्ही कॉन्टॅक्ट केली सगळ्यांना। काही लोकांचं इकडे येणं पॉसिबल झालं पाण्यामुळे म्हणून, पण याच्या आधी RTOचा जो नियम आहे की रिव्हॅलमध्ये तुमचा पेपर निघाल्यानंतर की तुम्हाला पैसे रिफंड मिळते, हा RTOचा नियम आहे। पण आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याला हे पैसे वापस मिळाले नाही। हे पैसे कोणाकडे जाते? तुझे गेले ते 450 एका पेपरचे, अजून 170 रुपये रिचेकिंगचे, किती भरले तू? 700च्या जवळपास। ते गेले पैसे? हो, याचे पैसेही गेले नियमानुसार जे परत मिळायला पाहिजे होते म्हणते। मनस्ताप जिथे पहिल्यांदा 0 मार्क्स मिळाले एका मार्कशीटवर आणि रिचेकिंग केल्यावर त्या 0चे 16 मार्क्स झाले। अनेक विद्यार्थ्यांना असा मनस्ताप सहन करावा लागतोय, अशा तक्रारी आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।